नमस्कार सर्वांचे खूप खूप मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे। खोकला हा अनेकदा थंड पाणी, सर्दी, हवामानातील बदल किंवा धूर यामुळे होतो। औषधाशिवायही घरगुती उपायांनी तो बराच कमी करता येतो। खाली काही घरगुती आणि प्रभावी उपाय दिले आहेत। टिप नंबर 1, हळदीचे दूध गोल्डन मिल्क। एक ग्लास गरम दुधात अर्धा चमचा हळद पावडर घाला। झोपण्याआधी प्यायल्यास खोकला आणि घशातील सूज कमी होते। हळदीमध्ये नैसर्गिक अँटीसेप्टिक गुणधर्म आहेत। टिप नंबर 2, मध आणि आलं। 1 चमचा मधात 1/4 चमचा आलं रस मिसळा। दिवसातून 2 ते 3 वेळा घ्या। हे मिश्रण घशाला ओलावा देते आणि खोकला थांबवते। टिप नंबर 3, लिंबू। मध आणि गरम पाणी, अर्धा लिंबू रस, 1 चमचा मध, अर्धा कप कोमट पाणी सकाळी आणि रात्री एकदा घ्या। लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते। टिप नंबर 4, तुळशी आणि आल्याचा काढा। 5-6 तुळशी पाने, 1 इंच आलं, थोडं गूळ आणि 1 कप पाणी उकळा। थोडं कोमट असताना प्या। सर्दी खोकला दोन्ही मध्ये उपयोगी। टिप नंबर 5, लसूण। 1-2 लसणीच्या पाकळ्या तुपामध्ये भाजून खा। सकाळी
रिकाम्या पोटी घेतल्यास घशातील संक्रमण कमी होते. टिप नंबर 6, वाफ घेणे. स्टीम इनहेलेशन. गरम पाण्यामध्ये थोडं मीठ किंवा थोडं वॅपोरब घाला. 5-10 मिनिटे वाफ घ्या. खोकला आणि सर्दी दोन्ही आराम देतात. टिप नंबर 7, काळी मिरी आणि मध. चिमूटभर काळी मिरी पावडर आणि 1 चमचा मध. दिवसातून 2दा घ्या. घशातील खवखव आणि कफ कमी करते. सूचना: थंड पाणी, आईस्क्रीम, थंड पेय घेणे टाळा. कोमट पाणीच प्या. आवाज जास्त वापरू नका. विश्रांती घ्या. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. अशाच प्रकारे नेहमी सहकार्य असू द्या. वरील माहिती तुम्हाला आवडली असल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट सुद्धा करून सांगा वरील माहितीपैकी कोणती टिप तुम्हाला सर्वात जास्त आवडली. पुढील माहिती कोणत्या माहितीवर बनवू मला नक्की कमेंट करून सांगा. तुमच्या आवडीप्रमाणे आणि तुम्हाला जी उपयोगी आहे ती माहिती मी तुमच्यासोबत शेअर करू शकेन. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत स्वस्त राहा, काळजी घ्या, मजेत राहा, आनंदी राहा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. Please like, share, comment and subscribe my channel for watching more videos. And subscribe my channel for watching more videos. Superfood Hacks by Manisha. Bye bye. See you again tomorrow. Take care. Have a nice day.